गाईज, आज आहे मनस्वीचा बर्थडे म्हणजे वाढदिवस. तर मनूच्या बर्थडेसाठी आम्ही असा छानसा रूम डेकोरेट केलेला, कारण मनूचा बर्थडे थोडं चांगलं तर राहायला पाहिजे अँड इट्स अ फर्स्ट बर्थडे. त्यासाठी आम्ही एकदम छान असं तिचा रूम डेकोरेट केलेला, मीन्स आमचा रूम डेकोरेट केलेला छान असा. आणि बड्डे गर्ल कुठे आहे? बड्डे गर्ल सगळं काय दाखवलं पण बड्डे गर्लच नाही दिसते. वसे तर ते वरती बलून लावलेली ती हर रिॲक्शन वॉज वाव, हे काय झाले रूमला. आणि बड्डे गर्ल इथे आहे. तिला माहीतच नव्हतं हे काय होतं आहे. ती तिथं बसलेली आणि तिचा फर्स्ट बड्डे म्हणून बोलवलेलं खूप सारे लोकांना. तर हे सगळे आलेले बायका आतापर्यंत आलेले थोडेसे होते जे नाही आलेले, त्यांना पण आता बोलवायचं होतं. तर एक एक करून येत होते सगळे. आणि जसं थांबलेलो. आणि हा आहे तिचा बड्डे केक. हे हिचा बड्डे केक. आणि माझी मनू ती टोपीसोबत खेळते. काय करायचं आता, लहान लेकरं असंच करतात आणि तिला अजून एवढं समजत पण नाही. म्हणून आम्ही म्हणलं, आणि तिचा बड्डे पण होता म्हणून आम्ही म्हणलं जाऊ द्या, आता काय करायचं, बड्डे बिचारीचा, जाऊ द्या. मग आहे ना, ते आरती करतात ना कशाची तर पूजा, त्यासाठी माझी आजी आली. आरती जे काय असतं त्याच्यासाठी. नंतर आम्ही केक कटिंगचं करायला घेतलं. केक कटिंग करताना बघा कशी बघते ती, सगळीकडे बघते टाळ्या वाजवताना. तिचं केककडे लक्षच नाही, ते टाळ्या वाजवताना बघते, फक्त आणि फक्त टाळ्या वाजवताना, कारण तिचं लक्षच नाही. तिला वाव किती सगळेजण माझ्या बड्डेला आले टाळ्या वाजवायला. लाईक दिस ओनली हर रिॲक्शन. तिला काहीच नाही माहिती. आणि हे बघा सगळेजण तिच्या गालाला लावत होते. आणि ते पप्पा माझे. तसा छान तिचा बड्डे सेलिब्रेट केलेला आम्ही. ती गालाला लावत होती. नंतर सगळे ऐकून गिफ्ट घेतली. बघा गिफ्ट कशी हातात लगेच पकडते. पुन्हा हे सगळेजण बलून फोडायला लागले. मग आजीने सगळ्यांना केक कट करून दिलं आणि सगळेजण गेले. तर अशी होती आमची छोटीशी बड्डे पार्टी. आणि जर तुम्हाला आमची बड्डे पार्टी आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.